नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही दोघी जावा चाललो आहे शेताकडे. खरं तर या दिवसामध्ये रोजच शेतातली कामं असतात, रोजच जातो आम्ही. पण आज थोडासा लावणीचा पण बेत आहे. शेतामध्ये ऊसाची लागण करायची आहे, त्यामुळे म्हटलं थोडा व्हिडिओ पण करूया आपण. व्हिडिओची सुरुवात करून ठेवली, पण व्हिडिओ काय लगेच केला नाही आम्ही. काम अर्ध संपल्यानंतर म्हणजे थोडंफार आवरल्यानंतर मग व्हिडिओ करायला घेतला. दुसऱ्या दिवशी लावण होती आणि ह्या आदल्या दिवशी आम्ही सरी उजरायला आलो होतो. हे सरी उजरायचं काम आता इथे चालू आहे. पहा, हे सरी उजरणं म्हणजे काय, तर जे ढेकळ खाली सरीत दिसत आहेत ना, पडलेले मोठे मोठे ढेकळ आहेत, ते वरती उचलून ठेवायचे सरीवर. आणि सरीवरती जे इकडे तिकडे पडायसारखा, खाली पडण्यासारखा जो ढेकळ आहे तो फक्त व्यवस्थित लावून घ्यायचा. म्हणजे काय होईल, आम्ही आता ऊसाची रोपं केलेलीच आहेत, तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असतील. ते रोपं खाली लागण करताना रोपं पाण्याबरोबर आम्ही ते सरीमध्ये लावलीत ना, तो ढेकळ वरचा ढेकळ त्या रोपावरती पडू नये म्हणून हे फक्त व्यवस्थित लावून घ्यायचं असते. आणि 1 एकराचं वावर आहे. पहा, हे खूप मोठं वावर आहे. इकडून तिकडे पाहिलं की नजर पोचत नाही, इतकं मोठं वावर आहे हे. पण आम्हाला माणसं आमच्याबरोबर 2 बायका बाहेरच्या घ्यायच्या होत्या कामासाठी, पण मिळाल्याच नाहीत. अचानकच आमचे हे काम उठून बसलं. म्हणजे आदल्या दिवशी सरी काढली होती ट्रॅक्टरने आणि दुसऱ्या दिवशी लगेचच सरी उजरायसाठी आम्ही आलो होतो आणि तिसऱ्या दिवशी लावण करायची होती. त्यामुळे अचानक असं कोणी कामगार मिळत नाहीत. त्यामुळे त्या कामगारांना अगोदरच 4 दिवस सांगावं लागते, तरच मिळतात कामगार, नाही तर मिळत नाहीत. आमचं अचानकच काम होतं लागल्यामुळं हे आम्हाला बायका गावल्याच नाहीत कामासाठी. आणि हे गवत दिसते ना, हे असा ढेकळ उलटा करायचा असतो. पहा, म्हणजे हे पिंजराचं गवत आहे. या शेतामध्ये आमचं भात होतं. ते भात मशीननं कापल्यामुळे काय झालं, त्याचे खालचे देठ आहेत ते जरा जास्त राहिले होते, ईतभर असे राहिले होते. त्यामुळे ते वरती दिसत आहेत पहा सरीवरती, ते सगळं उलटं करून घ्यायचं असते आणि अगदी क्लीन सरी दिसायला पाहिजे असं करून घ्यायचं. इकडे झालेत वर्षा सऱ्या. बिहालीस अंधार पडत आलाय, जाऊया चल घरला. हे बघ, पूर्ण दिवस मावळलाय. चला जाऊया. 4 सऱ्या राहिल्यात, उद्या येऊया आणि उद्या आल्यावरती राहिलेल्या सऱ्या उजरून मग आपण मका घालूया उद्याला. चालतंय काय? वर्षा पडती. चला तर मंडळी, बास आता जातो आम्ही घरी. उद्या सकाळी परत येणार, याच्यामध्ये मका घालणार, राहिलेल्या सऱ्या उजरणार. तर इथे मंडळी आज दुसऱ्या दिवशी आलो पाहिजे आम्ही. मक्का घालायचा पण आहे आणि थोड्याशा काल सऱ्या उजरून गेलो होतो, त्यातल्या थोड्या राहिल्या होत्या, त्या पण उजरायला आलो आहे. आणि मक्का पण आणल्यात. मक्का एक सरी आड करून घालायचं आहे आणि लांब लांब घालायला सांगितलं आहे. जवळजवळ घालू नका असे म्हटलेत पुरुष मंडळी आमची. आता लावण पण आहे, आजच करणार आहे आम्ही. म्हणजे लावणीला बायका आम्ही दुसऱ्या सांगितल्यात, त्या येणार आहेत आता म्हणजे अजून वेळ आहे त्यांना, 12पर्यंत येतील त्या. आम्ही सकाळी जरा लवकरच आलो आहे, 8 वाजता. सऱ्या पण राहिलेल्या उजरायच्या आणि मक्का घालायचा म्हणून अगोदर आलो आहे. आणि पाणी ह्या वावरामध्ये पाणी 10 वाजता येणार होतं. मग 10 नंतर 1-2 तास थोडं भिजवून घ्या म्हटल्यात त्या बायकांनी. मग त्यानंतर आम्ही 12ला येऊन सुरुवात करतो म्हणल्या लागणीला. ऊसाची रोपं आणि त्या बायकानंतर म्हणजे ऊसाची रोपं भाऊ घेऊन येणार आहेत आमच्या ट्रॉलीमधून आणि बायका येणार नंतर पाणी पाजल्यानंतर. तोपर्यंत आम्ही मक्का घालून घेतो. सऱ्या उजरून वगैरे झाल्या होत्या आणि त्यानंतर मक्का घालायला घेतला. याच्यामध्ये आम्ही आत्ता लावणीच्या अगोदर फक्त मक्का घातला आहे आणि त्यानंतर मग आता लावण झाल्यावर त्याच्यामध्ये लसूण, कांदे, परत कोबी, फ्लावर असं किरकोळ दुसरं भाजीपाला पण घालणार आहे. पण लगेच नाही तो घालणार. लावण झाल्यानंतर दुसऱ्या पाण्याला, म्हणजे लावणीच्या वेळी जे पाणी पाजतात त्यावेळी आम्ही नाही घालणार. जे दुसरं पाणी देतात ना दुसऱ्या वेळेला, त्या पाण्याला आम्ही सगळं माळवं टोकणार आहे. मक्का काय आमचा लगेचच घालून झाला, कारण लांब लांब घालायचा होता आणि एक सरी आड करून घालायचा होता, त्यामुळे लगेच झाला. तोपर्यंत मक्का घालून होतोय का नाही तोपर्यंत ट्रॅक्टर आला आमचा. म्हणजे त्याच्यामध्ये ऊसाची रोपं वगैरे ठेवून भाऊ आमचा ट्रॅक्टर घेऊन आलं.
त्यानंतर सगळी रोपं आम्ही खाली उतरून घेतलीत. ही ऊसाची रोपं आम्ही लावण करायसाठी बायकांना त्या खंडूनच दिलं होतं. म्हणजे एक रोप लावायला 20 पैसे अशा पद्धतीने त्यांना आम्ही ते सांगितलं होतं. अशा आमच्या गावामध्ये बायका मिळतात रोपावरती, म्हणजे हजेरी नाही त्यांना द्यायची. आपण किती रोपं लावून घेणार आहे त्यांच्याकडून त्याचे 20 पैसे एक रोप अशा पद्धतीने जेवढे आपल्याला लावून घ्यायचे तेवढे लगेचच लावून देतात ते. असं पहिल्यांदाच झालं की आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं नाही. त्यांनी स्वतः सगळी रोपं लावून घेतलीत. 6000 रोपं लावायची होती याच्यामध्ये. त्यांनी दुपारी आल्यास दुपारी 2च्या दरम्यान काहीतरी सुरुवात केली आणि 5 वाजेपर्यंत सगळी रोपं त्यांनी लावून संपवलीत. भाऊ म्हणत होता त्यांना थोड्या सऱ्या 4-4 सऱ्या भिजल्यानंतर लगेच लावाया, पण त्या म्हटल्या नाही, अगदी सगळं म्हणजे अर्ध तरी रान भिजू दे म्हटल्या, त्यानंतर आम्ही लावायला सुरुवात करतो. म्हणजे सगळं भिजेपर्यंत आमचं पण होते आणि सगळं रान पण भिजते. नाहीतर मग आम्हाला थोडं थोडं 4 सऱ्या लावायला पाहिजेत आणि थांबायला पाहिजे, असं करायला पाहिजे प्रत्येक सरीला. म्हणून त्यांनी थांबल्या त्या 2 वाजेपर्यंत. तिथनं पुढंच सगळं असं एक ट्रे पूर्णपणे सगळं हातामध्ये घेतात पहा त्या आणि पट 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 लावत जातात. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने भरपूर म्हणजे खूपच फास्ट लावतात या. आम्हाला पण नाही जमत एवढं फास्ट लावायला. ह्या पहा, ह्या एक ताई होत्या या. त्या म्हटल्या मला पण थोडं व्हिडिओमध्ये घे, म्हणून थोडा वेळ उभा राहिल्या त्या. ह्या ताई तर खूपच फास्ट लावत होत्या. आणि ह्या पहा पाठीमागे आहेत अजून. याच्यामध्ये थोड्याशा वयस्कर पण आहेत बायका, त्यामुळे यांना फास्ट लावायला जमत नव्हतं. एक 2 जणी होत्या त्या जरा फास्ट लावत होत्या आणि 2 तासामध्ये यांचं काम पूर्ण फिनिश झालं. आम्हाला पण खूपच भारी वाटलं. म्हणजे बाकीची कामं आम्ही केलीत शेतामधली, पण लावणीचं काम आमच्याकडे नव्हतं. असा पहिल्यांदाच झालं होतं. नाहीतर आम्ही पण बायका म्हणजे दिवस हजेरीनं बायका आणल्या की मग आम्हाला पण त्यांच्याबरोबर राबावंच लागतं. पण या रोपावर खंडून दिल्यामुळे त्यांनी स्वतः सगळं केलं आणि सगळी रोपं त्यांनी लावून टाकली लगेचच. या बायका म्हणत होत्या आम्ही दिवसाला 10,000 रोपं लावतोय असं. म्हणजे आमची 6,000 लावायची होती आणि रान भिजलं नसल्यामुळे आमचं लवकर त्यांना दुपारपर्यंत 2पर्यंत थांबावं लागलं. नाहीतर आमचं लावून झाल्यानंतर अजून दुसरीकडे जाणार होत्या त्या. पण तिकडं सांगितलं त्यांनी की भिजवून ठेवा म्हणून सांगितलं त्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याला. आम्ही दुसऱ्या दिवशी लावून जातो म्हणून सांगितलं आणि आज आमचं पूर्ण केलं. तर मंडळी, ही लावण आमची मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच गुरुवारी केली आम्ही ही लागण. पण व्हिडिओ एडिट करायला वेळच मिळत नाही, भरपूर कामं असतात शेतातली त्यामुळे. आणि हॉलवरती फार्म हाऊसवरती ते साफसफाई करायची वगैरे, ती पण भरपूर कामं असतात. त्यामुळे एडिट करायसाठी एक्स्ट्राचा वेळच मिळत नाही. त्यामुळे तो एडिट करायचा राहून गेला, त्यामुळे लेट झाला व्हिडिओ टाकायला. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.